तर खूप मस्त असा मावा केक आपला इथे रेडी झालेला आहे, तर नक्की करून बघा। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांची चरणी प्रार्थना। चला, मी दरवाजामध्ये येऊन उभी राहिली आहे। आमच्याकडे कामं चालू आहे ना घराची, त्यामुळे ठोकाठाकीचा आवाज येतोय अधून मधून। तर आता 2-3 महिने हे चालूच असणार आहे। सकाळी सकाळी कामांना सुरुवात तर झालेली आहे। घरामध्ये खूप जास्त पसारा आहे, कारण आहे ना आपला राहुल आहे ना रात्रभर नाईट ड्युटी करतोय। सध्या कोणती नाईट ड्युटी करतोय चला दाखवते तुम्हाला। तर हे बघा, एवढे सर्व बॉक्स, यातले काही बॉक्स गेले कुरिअर सेंटरमध्ये। आणि आपला राहुल दादा किती वाजता झोपला रे? 6:30 वाजता, 5:45 वाजता। रात्रभर काय करत होता मग? काय नाही, एक पॅकिंग करत होतो। ऍड्रेस बनावं लागतं। आता ऍड्रेस पण कसे बनवायचे, म्हणजे लॅपटॉप असे ऍड्रेस राहता, तारखा वाईज राहता आणि असं अशा लाईनीत ऍड्रेस टाकलेला। याचे प्रिंट मारायची, कट करायचे, पार्सलला लावायचे, मग ते ऍड्रेस पण बनावं लागतं। असं आंघोळ केली नाही अजून राहुल दादाने? सर्व मावशींना ताईंना गुड मॉर्निंग बोल। सगळ्या आपल्या मावशींना, ताईंना, दीदींना, मामांना, आजींना, बाबांना सगळ्यांना गुड मॉर्निंग। खूप दिवसांनी पार्सलचा लोड आहे, त्याच्यामुळे ना लेट होतं। आणि प्रॉब्लेम असा आहे का आपले प्रोडक्ट जास्त आहे ना, आणि काही काही कस्टमर काय करतात, पावशर हे माग, पावशर ते माग, आणि एकखट्टी एक एवढं नाही बनवले जातात। म्हणजे एक दिवशी 1 किंवा 2च प्रोडक्ट बनवले जातात, मग ते एकत्र आणायला आम्हाला 4-1 दिवस लावून जातात। सध्या बिझनेस चालू आहे ना इथे, त्यामुळे सगळीकडे पसाराच पसारा आहे, सगळीकडे घरामध्ये साहित्य ठेवलेलं आहे। चला, तर आता मी आहे ना आज छान केक बनवणार आहे। तर हे केकचं भांड मी स्वच्छ घासून ठेवलेलं आहे, आणि हा काचेचा मोठा बाउल आपलं केकचं बॅटर बनवायला काढून घेतलेला आहे। आणि इकडे आपलं अव्हन, तर मी मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं, मला आगावर पडून आलेलं आहे हे, तर खूप छान आहे। तर म्हटलं चला पहिलीच रेसिपी काहीतरी स्वीट यामध्ये आपण बनवू, तर मग केक बनवू म्हटलं। आणि केक पण बिना क्रीमचा, एकदम पौष्टिक आणि असा हेल्दी केक। तर कसा बनवायचा पुढे तुम्हाला सर्व दाखवणारच आहे मी, रेसिपी पण बघा। तर हे अव्हन आहे इथेच ठेवलं मी, हा कोपरा किचन ओट्याचा। तर तिथे लाईट बोर्ड पण आहे, तर तिथेच मी पिन लावलेली आहे, आणि ते जाऊन दाखवतेच तुम्हाला त्यामध्ये काय काय आहे आणि कसं स्टार्ट करायचं, ते चालू कसं करायचं त्याबद्दल पण मी फार माहिती सांगते। तर चला, तर हा आगारो अव्हन OTG 25 लिटरचा आलेला आहे। सुरुवातीला बोर्डला पिन लावून घ्यायची आहे, आणि याचा हँडल खूप छान आलेला आहे। तर अशा प्रकारे याला ओपन करायचे। ग्लास पण खूप मजबूत आहे, आतमध्ये काही वस्तू त्यांनी दिलेल्या आहे, रेसिपीज बनवताना आपल्याला लागतात। तर ही स्टिक आहे, याला पनीर टिक्का, चिकन टिक्का तुम्ही बनवू शकता। आणि हे बघा, अशा प्रकारे हा ट्रे काढण्यासाठी याचा वापर केला जातो। ज्यावेळी आपण यामध्ये रेसिपी बनवतो, पदार्थ बनवतो, त्यावेळेस आतील भांडी ना गरम होतात, ती धरण्यासाठी या सर्व काही वस्तू दिलेल्या आहे त्यांनी। अशा प्रकारे आपण त्या बाहेर काढायच्या आहे, डायरेक्ट हात न लावता। आता ही स्टिक आहे ना मी अशीच तुम्हाला लावून दाखवते, तर ती पण गरम असते, ती पण याने काढायची। तर हे बघा, अशा प्रकारे याचा वापर करायचा आहे, म्हणजे हाताला चटका बसणार नाही। पनीर टिक्का, चिकन टिक्का तुम्ही याला काही करू शकता। आतमधला स्पेससुद्धा पुरेसा मोठा आहे, तर बघू शकता। आज मी अव्हनमध्ये मस्त केक बनवणार आहे। तर सुरुवातीला आहे ना आपल्याला मध्यभागी ही स्टीलची रॅक ठेवायची, यावरतीच आपल्याला केकचं भांड ठेवायचं आहे। केक बनवताना हे मध्यभागीच ठेवायचं। आणि आता ह्या OTGवर इथे 3 बटन दिलेली आहे। तर सर्वात वरचं बटन टेम्परेचर वाढवण्यासाठी, 2 नंबरचं मोडवर करण्यासाठी, आणि शेवटचं 3 नंबरचं टायमिंग लावण्यासाठी दिलेलं आहे। तर पुढे मी तुम्हाला ते दाखवणारच आहे। तर चला आता केकची तयारी करू। तर इथे मी ना बारीक रवा मोजून घेतलेला आहे, 200 ग्रॅम। सर्व काही साहित्य मी मोजून घेते, आणि आज आपण मस्त मावा केक बनवतोय। याआधी मी कधी बनवला नाही, पहिल्यांदाच बनवते मावा केक। हेल्दी पण आणि पौष्टिक पण, खायला अगदी टेस्टी होतो। तर चला म्हटलं, आता ट्रेंड चालू आहे मावा केकचा। क्रीमच्या केकपेक्षा आहे ना हा केक खायला नक्कीच भारी लागेल। तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवते आज कसा बनवायचा। तर या ठिकाणी ना मी रवा घेतलेला आहे, इथे तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता।
तर एकदम बारीक साईजचा रवा असतो ना, जो आपण लाडूला वापरतो तो रवा घ्यायचा आहे. तर हा मावा मी 100 ग्रॅम मोजून घेतलेला आहे. चला तर आता इथे मी एक मोठा काचेचा बाउल घेतलेला आहे. सुरुवातीला 60 ग्रॅम साजूक तूप यामध्ये मी टाकते. नंतर यामध्ये आपल्याला 80 ग्रॅम दही टाकायचं आहे. दही खूप जास्त आंबट नसलं पाहिजे. आता यामध्ये मी 100 ग्रॅम मावा टाकते. तर हा मावा मी मार्केटमधून आणला होता, पण फ्रीजमध्ये ठेवला होता. तुम्ही इथे मावाऐवजी दूध पावडर पण टाकू शकता. त्यानंतर यामध्ये टाकायची पिठी साखर. तर साखर जाड असली ना तर मिक्सरला बारीक करून टाका. आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालून हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे. खव्याच्या आहे ना कुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे एकसारखं प्लेन करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं बॅटर अशा प्रकारे झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. रवा घातल्यानंतर पुन्हा चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर 10 मिनिटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. सर्वात शेवटी यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दूध टाकणार आहोत. कारण रवा फुलल्यानंतर आपलं बॅटर थोडंसं घट्टसर होईल. जर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरला तर बेकिंग पावडर, सोडा लगेच टाकायचा तर आणि लगेच लावायचं. केक करण्याआधी 10 मिनिटं ओव्हन प्रीहीट करायचा. पण आता आपण 10 मिनिटं रेस्टला ठेवलेला आहे रवा, तर ओव्हन पण लगेच स्टार्ट करून 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेऊ. आज आपण केक बनवतोय. केकसाठी आपल्याला 180 वर टेम्परेचर ठेवायचं आहे. खालचा रॉड खालच्या साईडने चालू ठेवायचा आहे. आणि जे 3 नंबरचं बटन आहे ना त्यावरती आपल्याला फक्त 10 मिनिटाचा टायमिंग लावून द्यायचा आहे. तर हे बघा ओव्हन आता आपलं स्टार्ट झालेलं आहे. 10 मिनिटासाठी ओव्हन आपण प्रीहीट करून घेऊ. ओव्हन आता 10 मिनिटासाठी प्रीहीट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली तो बंद होतो. आणि 10 मिनिटासाठी आपण केकचं बॅटर बाजूला ठेवलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता रवा छान असा फुलला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि त्यावरती दूध टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करूनच दूध घालायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे हे बॅटर. अजून मला दूध कमी वाटते म्हणून मी यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि छान असं हे मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे आपलं हे बॅटर झालं पाहिजे. तर इथं तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला एका डब्याला किंवा भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर हे केकचं भांडंच आहे तर त्यालाच मी थोडंसं तेल लावून घेतलं. त्यामध्ये ना आपल्याला बटर पेपर टाकायचा आहे. तर माझ्याकडे जो होता तो मी टाकला. अशा प्रकारे टाकल्यानंतर लगेच हे बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे. ही प्रोसेस थोडीशी फटाफट करायची म्हणजे केक आपला छानपैकी बेक होतो. तर आता हे सर्व काही केकचं बॅटर अशा प्रकारे ओतल्यानंतर भांडं थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे त्यातील हवा आहे ना बाहेर निघून जाते. आता यावर तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता. तर इथे मी थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले, त्याचे थोडेसे बारीक बारीक तुकडे करून टाकले. खूप छान मस्त होतात ते आणि खायलाही मस्त लागतो केक. तर चला आता हे सर्व काही तयार झालेले. आता लगेच आपल्याला हे केकचं भांडं ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. ओव्हन प्रीहीट झाल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे भांडं ठेवून द्यायचं सेंटरला आणि याचा आता आपल्याला टायमिंग वाढवायचं आहे. तर इथं मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतला होता. आता आपल्याला अर्धा तासासाठी केक बेक होऊ द्यायचा आहे. 30 मिनिटाचा टायमिंग मी इथे लावलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता 30 मिनिटामध्ये आपला हा मावा केक छान मस्त बेक होतो. तर चला नंतर तुम्हाला दाखवते. अर्धा तासासाठी इथे मी मावा केक आहे ना बेक होण्यासाठी आता ओव्हनमध्ये लावून दिलेला आहे. तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. तर आज मस्त शेपूची भाजी बनवते मी. तर इथं मी शेपू स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक कापून आणि मेथी पण करायची आहे. थोडी पाण्यात ठेवली आहे आणि इथे मी वाटण तयार करते भाजीसाठी. चण्याची डाळ भिजत टाकलेली आहे. आज चणा डाळ घालूनच शेपू करणार आहे. थोडीशी ग्रेव्हीची पातळ आणि कढई स्वच्छ धुवून ठेवलेली शेगडीवरती. सध्या माझे व्हिडिओ जरा उशिराच येत आहे. तर घरामध्ये ना बिझनेसमुळे पण कामाचं लोड जास्त वाढलेला आहे. ऑर्डर पण खूप जास्त आलेले आहे आणि मी 1-2 ताई पण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कामासाठी. पण तरी पण आमचं काम काही कमी होत नाही आणि मला स्वयंपाकाला सर्वच कामांना उशीर होतो. त्यात व्हिडिओ एडिट करणं, व्हॉइस ओव्हर करणं यासाठी पण अशी शांतता पाहिजे. तर रात्रीचा वेळ तर असतो पण त्यावेळेस मी खूप दमलेली थकलेली असते. त्यामुळे मी लवकर झोपून घेते आणि सकाळीच दुपारी कामं आवरल्यानंतर मला सर्व काही व्हिडिओ एडिट करून तुम्हाला अपलोड करून शेअर करते. म्हणून मग थोडासा इकडे तिकडे वेळ होतो.
तर हे बघा, एका साईडला स्वयंपाक चालू आहे आणि दुसऱ्या साईडला आपला केक छान असा मस्त फुगून आलेला आहे वरती. तर 20 मिनटं झालेले, अजून 10 मिनटं बाकी आहे. आणि शेपूच्या भाजीमध्ये मी चना डाळ घातली, मला चना डाळ आवडते. आणि शेंगदाणा हिरवी मिरचीचं वाटण टाकून पाणी टाकून थोडीशी पातळच बनवते. दुसऱ्या शेगडीवरती मला पूजासाठी मेथीची पातळ भाजी बनवायची आहे, कारण तिला शेपूची भाजी काही आवडत नव्हती. त्यामुळे मग ती बोलली की मेथीचीच भाजी बनव. बाळंतिनीला शेपूची पातळ भाजी, पालकची पातळ भाजी पण देतात, मेथीची पण एकदम पातळ भाजी देतात. जास्त शेंगदाण्याच्या भाज्या मी तिला देतच नाही, हिरवी मिरचीच्या किंवा शेंगदाण्याच्या. कधीतरी मेथीची भाजी पातळ केल्यानंतर मग मी तिला देत असते. तर तसे तर बरेच पदार्थ मी तुम्हाला दाखवले की कोणते कोणते द्यायचे डिलिव्हरीनंतर. आणि आपण ज्या नॉर्मल आपल्या भाज्या बनवतो ना, त्यासुद्धा थोड्या थोड्या द्यायच्या असतात, कारण बाळाला पण सवय झाली पाहिजे सर्व काही पचवण्याची. त्यामुळे मी आमच्या ज्या भाज्या असतात ना, त्या पण तिला थोड्या थोड्या ह्या भाजीसोबत देत असते. तर इथे मी पातळ मेथीची भाजी पण केलेली आहे आणि बाजूला शेपूची भाजी पण होत आलेली आहे. पोळ्या पण झाल्या, चपात्या, सर्व काही स्वयंपाक झाला आणि आपला केकसुद्धा छान असा बेक झालेला आहे. तोही बघू. आपला ओव्हन ॲटोमॅटिकली बंद झालेला आहे टायमिंग संपल्यानंतर. आता यातून आपण हे केकचं भांडं काढून घेऊ. खूप छान असा मस्त आपला मावा केक बेक झालेला आहे. कपड्याने नॅपकिनने धरलं तरी चालतं भांडं, किंवा मी सांडशीनेच पकडून बाहेर काढलं. आणि हे बघा, थोडासा थंड होऊ देते. थोडासा गरम आहे, पण सुरी घालून बघू आतमध्ये. तर 1-2 ठिकाणी मी सुरी टाकली, अजिबात कुठे सुरीला केक चिटकलेला नाही आहे. म्हणजे केक आतपर्यंत छान असा बेक झालेला आहे, पण थोडासा गरम आहे. तर याला थंड होऊ देऊ, नंतर आपण प्लेटमध्ये त्याला काढून घेऊ. तर आता आपला केक इथे छान असा मस्त थंड झालेला आहे. मी प्लेटमध्ये काढून घेतला आणि हे बघा, खालून किती स्पॉन्जी आणि छान असा रंग आलेला आहे, मस्त बेक झालेला आहे. थोडासा थंड झालेला आहे आणि छान असा मस्त आपला इथे मावा केक तयार झालेला आहे. तर याला आपण आता कट करून बघू. तर इथे मी तुम्हाला एक पीस आहे ना कट करून दाखवते. आजूबाजूचा आवाज खूप येतोय व्हिडिओमध्ये, तर त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर हे बघा, खूप छान असा मस्त आपल्या इथे मावा केक रेडी झालेला आहे. आतपर्यंत याला छान अशी जाळी पडलेली आहे. तर एक पीस मी छोटासा तुम्हाला तोडून पण दाखवते. तर हे बघा, खूप मस्त टेस्ट झालेली होती या मावा केकची. आम्ही खाल्ला ना, तर पहिल्यांदा मी मावा केक बनवला, पण खूप मस्त झालेला होता, अजिबातही बिघडला वगैरे नाही. तर तुम्हीही बनवून बघा. तर खूप मस्त असा मावा केक आपला इथे रेडी झालेला आहे. तर नक्की करून बघा. खूप सोप्या पद्धतीमध्ये सर्व काही रेसिपीज तुम्हाला मी दाखवलेली आहे. डिटेल व्हिडिओ पण येईल तुम्हाला रेसिपीचा. आणि खाऊन सांगते केक कसा झालेला आहे. खूप छान झालेला आहे. चला, आज तर आपण ओटीजी मध्ये केक बनवला. यामध्ये आपण पिझ्झा, पाव, बेकरीचे बरेचसे पदार्थ बेक करू शकतो आणि काही रेसिपीज सुद्धा यामध्ये होतात. तर इथून पुढे मी तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज होतात त्या तर दाखवणारच आहे. पण तुम्हाला जर हा ओटीजी जर आवडला असेल, हे प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन परचेस करू शकता. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. दुपारचा वेळ आहे आणि मी ज्यूस पिते. खूप दिवसानंतर ज्यूस पिण्याची इच्छा झाली होती. मिस्टर ज्यूस घेऊन आले. याच्यामध्ये बर्फ वगैरे काहीच नाहीये. त्यांनी एकदम हायजिनिक आणि फ्रेश ज्यूस बनवून त्यांनी स्वतः बनवून आणलेला आहे ज्यूसवाल्याकडनं. या ज्यूस घेऊ का? स्वयंपाक तर माझा झालेला होता, पण जेवायला अजून वेळ होता. तर त्याआधी मी आता नारळ पाणी घेते. मी सकाळीच नारळ पाणी पिते, उपाशी पोटी. चांगलं असतं नारळ पाणी पिणं. आणि नारळ मी आठवड्यातून 2-3 घेते, कारण कामाचा प्रेशर खूप जास्त वाढलेला आहे. त्यामुळे मग अंगात पण एनर्जी पाहिजे, म्हणून मग मी नारळ पाणी घेत असते. फ्रूट पण खाते, सफरचंद खाते. तर तुम्हाला याआधी सांगितलेलंच आहे मी आणि दाखवलेलं पण आहे. तर नारळामध्ये छान मस्त पाणी होतं, एकदम गोड पाणी लागलं. थोडंसं कमी निघालं आज, पण चवीला खूप छान होतं पाणी. कधी कधी नारळामध्ये मलाई पण निघते ना, तर मलाई राहुलला देत असते मी, त्याला मलाई खूप आवडते नारळामधली.
आणि चला आता पाणी बसूनच प्यायचं असतं, तर मी ग्लासमध्ये काढून घेते. डायरेक्ट तांब्याने मला पाणी प्यायला आवडत नाही, मी ग्लासनेच पाणी पित असते. तर ग्लास धुवून घेतला. भांडी तशी रोजची स्वच्छच असतात, पण माझी सवय प्रत्येक भांडं मी धुतल्याशिवाय वापरत नाही. पाणी बसूनच प्यायचं असतं, तर मी आता हॉलमध्ये चेअरवरती बसूनच निवांत पाणी पिते. सकाळपासून आपण काम करतो तर थोडासा थकवाही येतो ना, तर पाणी पिल्यानंतर छान वाटतं. किचनमध्ये काही ताई आलेल्या आहे, तर त्या लाडू लसूण चटणी वगैरे बनवत आहे. तर त्यांच्याशी पण बोलता बोलता माझं सर्व काही काम चालूच असतं, त्या पण काम करतात ना. तर इथं आपले खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायचं काम चालू आहे. आपल्याकडे सर्वच प्रकारचे लाडू आहे, तर छान असे मस्त ट्रेमध्ये लाडू ठेवलेले आहे. आणि 3 ताई येतात, तर बाजूला एक ताई बसलेला आहे. तर त्यांना मी शेंगदाणे असे मस्त खरपूस भाजायला सांगितलेले, तेलामध्ये लसूण चटणी बनवायची आहे. सध्या आपली लसूण चटणीसुद्धा खूप फेमस झालेली आहे. आणि खमंग ढोकळा पीठ, खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आलेले आहे की खमंग ढोकळा पीठसुद्धा खूप छान आहे. खूप ताईंनी बनवून पण घेतलं आहे घरच्या घरी. तर हे बघा, चटणी पण तयार झालेली आहे. आणि आता लाडू तर दिवसभर बनवतात, संध्याकाळी 6:30पर्यंत आमचं काम चालतं. चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ जर आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.